नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय संघटनेवर खूप महत्त्वाचे 40 प्रश्न पाहणार आहोत आणि त्या 40 प्रश्नांची महत्त्वाची माहिती देखील पाहणार आहोत। म्हणजेच लॉंग फॉर्म असेल, मुख्यालय, सध्याचे अध्यक्ष कोण आहेत आणि स्थापना केव्हा झालेली आहे, लक्षात ठेवा। आणि मित्रांनो, जर या व्हिडिओची तुम्हाला जर पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तेथे सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये आहेत। आणि मित्रांनो, या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 1000 लाईक ठेवण्यात आलेलं आहे। मला अशी अपेक्षा आहे की नक्की तुम्ही 1000 लाईक लवकर पूर्ण करताल। तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेची स्थापना केव्हा झालेली आहे, लक्षात ठेवा। खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहिलाच मित्रांनो। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी, 1927 मध्ये। केव्हा झालेली आहे? 1927 मध्ये, ठीक आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा लॉंग फॉर्म आहे मित्रांनो, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, लक्षात ठेवा। आणि स्थापना झालेली आहे 1927 मध्ये आणि मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये, लक्षात ठेवा। आणि सर दोराबजी टाटा आणि डॉक्टर ए.जी. नोहरान हे संस्थापक अध्यक्ष होते, लक्षात ठेवा। आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत पी.टी. उषा, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, भारतीय उद्योग परिसंघ CII चे मुख्यालय कोठे आहे, लक्षात ठेवा। इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्लीमध्ये। कोठे? नवी दिल्लीमध्ये, ठीक आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर मित्रांनो, CII चा लॉंग फॉर्म आहे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, लक्षात ठेवा। आणि भारतीय उद्योग परिसंघ ह्याचा मराठी अर्थ होतोय। आणि स्थापना झालेली आहे 1895 मध्ये आणि मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये, लक्षात ठेवा। आणि अध्यक्ष आहेत सध्याचे संजीव पुरी हे, लक्षात ठेवा। आणि उद्दिष्ट पाहून घेऊयात आपण, भारताच्या आर्थिक विकासात उद्योगाचा सहभाग ओळखणे आणि प्रोत्साहित करणे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, तिसरा प्रश्न देखील पाहून घेऊयात, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झालेली आहे, लक्षात ठेवा। खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहित असणं खूप आवश्यक आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 28 जानेवारी 1950 मध्ये। केव्हा? 28 जानेवारी 1950 मध्ये, ठीक आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे 28 जानेवारी 1950 मध्ये आणि कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे, लक्षात ठेवा। आणि सर्वोच्च न्यायालय हे राज्यघटनेचे व्याख्याते आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो। आणि सर्वोच्च न्यायालय हे राज्यघटनेचे संरक्षण आहेत। आणि मित्रांनो, कलम 32 नुसार संविधानाचे हृदय आणि आत्मा हे सर्वोच्च न्यायालय आहे, लक्षात ठेवा। आणि 1950 पूर्वी सर्वोच्च न्यायालय हे फेडरल कोर्ट ऑफ इंडिया म्हणून ओळखले जात असे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, हरिलालजी कानिया हे भारताचे पहिले सरन्यायाधीश होते, लक्षात ठेवा। इम्पॉर्टंट माहिती आहे खूप। तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? तर न्यायमूर्ती फतिमा एम बीवी या होत्या, लक्षात ठेवा। तर मित्रांनो, एकूण न्यायाधीश असतात 34, लक्षात ठेवा। 33 + 1 असतो मुख्य न्यायाधीश, ठीक आहे। तर एकूण किती होतील? 34, ठीक आहे। तर सध्याचे सरन्यायाधीश आहेत DY चंद्रचूड हे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, चौथा देखील प्रश्न पाहून घेऊयात, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO चे मुख्यालय कोठे आहे, लक्षात ठेवा। खूपच इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, नवी दिल्लीमध्ये। कोठे? नवी दिल्लीमध्ये, ठीक आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण मित्रांनो। तर DRDO चा लॉंग फॉर्म होतोय डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन। तर मराठीमध्ये असा होतोय अर्थ, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था। आणि याची स्थापना झालेली आहे 1958 मध्ये आणि मुख्यालय आहे मित्रांनो नवी दिल्लीमध्ये। आणि अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत। कोण आहेत अध्यक्ष? समीर व्ही कामत, ठीक आहे। तर नंतर पाचवा प्रश्न देखील पाहून घेऊयात, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पाचवा। तर नीती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे, लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नवी दिल्लीमध्ये आहे नीती आयोगाचे मुख्यालय। आणि याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण। तर मित्रांनो, याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, लक्षात ठेवा। आणि याची स्थापना आहे 1 जानेवारी 2015 मध्ये आणि मुख्यालय नवी दिल्ली, ठीक आहे। आणि अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, पुढील पॉईंट पाहून घेऊयात, उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी आणि CEO आहेत VR सुब्रमण्यम। कोण आहेत? VR सुब्रमण्यम, ठीक आहे। तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो 6वा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF ची स्थापना कधी झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 19 जानेवारी 2006 मध्ये, ठीक आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण।
तर याचे उद्दिष्ट आहेत, हे भारतातील एक विशेष बहुकुशल मानवतावादी शक्ती आहे जे देशाच्या आपत्ती व्यवस्थापनात आणि आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी DRR समुदाय जागरूकतामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते। आणि मित्रांनो याचा स्थापना दिवस आहे 19 जानेवारी आणि स्थापना झालेली आहे 19 जानेवारी 2006 मध्ये। आणि बोधवाक्य आहेत आपत्ती सेवा सदैव सर्वत्र। लक्षात ठेवा बोधवाक्य खूप इम्पॉर्टंट आहे। आणि मित्रांनो याचे मुख्यालय आहे दिल्लीमध्ये आणि महासंचालक आहेत सध्याचे पीयूष आनंद हे। ठीक आहे, यानंतर 7वा प्रश्न देखील पाहून घेऊयात मित्रांनो। युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच आधार कार्डचे नवीन CEO कोण बनले आहेत? लक्षात ठेवा, तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी अमित अग्रवाल। कोण बनलेले आहेत? अमित अग्रवाल। ठीक आहे, यानंतर महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो। तर भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरणची स्थापना झालेली आहे 28 जानेवारी 2009 मध्ये आणि मित्रांनो मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये। आणि मित्रांनो संस्थापक म्हणता येईल भारत सरकारद्वारा आणि सध्याचे CEO आहेत अमित अग्रवाल। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर 8वा प्रश्न देखील पाहून घेऊयात मित्रांनो आपण। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण TRAI च्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी अनिल कुमार लाहोटी यांची। कोणाची? अनिल कुमार लाहोटी यांची। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण। तर मित्रांनो TRAI चा लॉंग फॉर्म होतोय टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया। लक्षात ठेवा, आणि मराठीमध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण। ठीक आहे, तर याची स्थापना पाहून घेऊयात 20 फेब्रुवारी 1997 मध्ये। मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि अध्यक्ष आहेत अनिल कुमार लाहोटी। कोण आहेत? अनिल कुमार लाहोटी। ठीक आहे, तर मित्रांनो 9वा प्रश्न देखील पाहून घेऊयात। तर पंजाब नॅशनल बँकेचे मुख्यालय कोठे आहे? ठीक आहे, तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए नवी दिल्लीमध्ये। ठीक आहे, बऱ्याच जणांना गैरसमज असा होतो की पंजाब नॅशनल बँकेचे मुख्यालय पंजाबमध्ये आहे, पण तसे काही नाहीये। पंजाब नॅशनल बँकेचे मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे, लक्षात ठेवा। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर PNB चा लॉंग फॉर्म होतोय पंजाब नॅशनल बँक आणि स्थापना झालेली आहे 19 मे 1894 मध्ये। मुख्यालय आहे दिल्ली, लक्षात ठेवा, आणि अध्यक्ष आहेत अतुल कुमार गोयल। ठीक आहे मित्रांनो, आणि टॅगलाईन देखील लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, द नेम यू कॅन बँक अपॉन। लक्षात ठेवा। आणि यानंतर मित्रांनो 10वा प्रश्न देखील पाहून घेऊयात। वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR चे मुख्यालय कोठे आहे? ठीक आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्लीमध्ये आहे, लक्षात ठेवा। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर मित्रांनो CSIR चा लॉंग फॉर्म होतोय काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च आणि मराठीमध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद। ठीक आहे, तर स्थापना झालेली आहे CSIR ची 26 सप्टेंबर 1942 मध्ये आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष आहेत भारताचे पंतप्रधान। ठीक आहे, आणि महासंचालक आहेत मित्रांनो नल्लाथंबी कलाई सेल्वी। लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो पुढील 11वा प्रश्न पाहून घेऊयात आपण। राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG चे सध्याचे महासंचालक कोण आहेत? इम्पॉर्टंट प्रश्न आहे खूप। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी नलिन प्रभाते। कोण आहेत? नलिन प्रभाते। ठीक आहे, तर NSG चा लॉंग फॉर्म देखील पाहून घेऊयात आपण नॅशनल सिक्युरिटी गार्ड। लक्षात ठेवा, नॅशनल सिक्युरिटी गार्ड। तर याचा मराठी अर्थ होतो राष्ट्रीय सुरक्षा रक्षक। ठीक आहे, आणि याची स्थापना झालेली आहे 22 सप्टेंबर 1986 मध्ये आणि मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि सध्याचे महासंचालक आहेत नलिन प्रभात। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर आपण 12वा प्रश्न देखील पाहून घेऊयात। तर ITBP इंडिया तिबेट बॉर्डर पोलीसची स्थापना कधी झालेली आहे? लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 1962 मध्ये। केव्हा झालेली आहे? 1962 मध्ये। ठीक आहे, तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर इंडो तिबेट बॉर्डर पोलीसची स्थापना आहे मित्रांनो 1962 मध्ये। मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि सध्याचे महासंचालक आहेत राहुल रसगोत्रा। कोण आहेत? राहुल रसगोत्रा। ठीक आहे, यानंतर मित्रांनो 13वा प्रश्न देखील पाहून घेऊयात। केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच CRPF चे मुख्यालय कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नवी दिल्लीमध्ये आहे, लक्षात ठेवा। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो। तर CRPF चा लॉंग फॉर्म होतोय सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स। ठीक आहे, आणि मराठीमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल। लक्षात ठेवा, आणि स्थापना आहे 27 जुलै 1939 मध्ये आणि मित्रांनो मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि सध्याचे महासंचालक आहेत अनिश
दयाल सिंह, लक्षात ठेवा. यानंतर 14वा प्रश्न देखील पाहून घेऊयात. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF ची स्थापना केव्हा झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 10 मार्च 1969 मध्ये. केव्हा झालेली आहे? 10 मार्च 1969 मध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर CISF म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि लॉंग फॉर्म आहे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, लक्षात ठेवा. आणि याची स्थापना आहे मित्रांनो 10 मार्च 1969 मध्ये आणि मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये, लक्षात ठेवा. आणि सध्याचे महासंचालक आहेत मित्रांनो नीना सिंह आणि पहिल्या महिला महासंचालक आहेत, लक्षात ठेवा, पहिल्या महिला महासंचालक. ठीक आहे. यानंतर मित्रांनो 15वा प्रश्न देखील पाहून घेऊयात. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई महाराष्ट्रामध्ये. कोठे? मुंबईमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर नाबार्डचा लॉंग फॉर्म होतोय नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ठीक आहे. तर मराठीमध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक. ठीक आहे. तर स्थापना आहे 1982 मध्ये. मुख्यालय आहे मित्रांनो मुंबईमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत KV शाजी हे. कोण आहेत? KV शाजी हे. ठीक आहे. तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 16वा आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्लीमध्ये. कोठे आहे? नवी दिल्लीमध्ये. तर मित्रांनो यानंतर 17वा प्रश्न पाहून घेऊयात. नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्लीमध्ये. कोठे आहे? नवी दिल्लीमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो. तर नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीजची स्थापना झालेली आहे 1988 मध्ये. मुख्यालय आहे मित्रांनो नवी दिल्लीमध्ये आणि सध्याचे CEO आहेत राजेश नांबियार, लक्षात ठेवा. कोण आहेत? राजेश नांबियार. ठीक आहे. तर पुढील प्रश्न आहे 18वा. केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC चे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो सध्याचे तर अध्यक्ष आहेत डॉक्टर मनोज सोनी हे. ऑप्शन डी हे उत्तर बरोबर आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर मित्रांनो UPSC चा लॉंग फॉर्म आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, लक्षात ठेवा. आणि मराठीमध्ये संघ लोकसेवा आयोग आणि स्थापना झालेली आहे 1 ऑक्टोबर 1926 मध्ये आणि मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये, लक्षात ठेवा. आणि UPSC ही घटनात्मक संस्था आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि कलम 315 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे, लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो 19वा. RBI ची स्थापना कोणत्या आयोगाच्या शिफारशीवर झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हिल्टन यंग कमिशन मध्ये, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. तर RBI चा लॉंग फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक. ठीक आहे. आणि स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935 मध्ये हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीनुसार. ठीक आहे. तर RBI चे राष्ट्रीयीकरण 1 जानेवारी 1949 मध्ये झालेले आहे आणि मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये आणि गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास म्हणजे 25वे गव्हर्नर आहेत, लक्षात ठेवा. आणि मित्रांनो सर ऑसबोर्न स्मिथ हे RBI चे पहिले गव्हर्नर आहेत, लक्षात ठेवा. आणि RBI चे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत CD देशमुख. कोण आहेत? CD देशमुख. ठीक आहे. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो 20वा. भारतीय रोखे आणि विनिमय संस्था म्हणजेच SEBI सेबी चे मुख्यालय कोठे आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई महाराष्ट्रामध्ये. आणि याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण मित्रांनो. तर मित्रांनो सेबीचा लॉंग फॉर्म होतोय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे भारतीय रोखे आणि विनिमय संस्था, लक्षात ठेवा. यानंतर याची स्थापना देखील पाहून घेऊयात. तर 12 एप्रिल 1988 मध्ये झालेली आहे आणि सेबी कायदा 1992 अंतर्गत वैधानिक मान्यता 30 जानेवारी 1992 मध्ये झालेली आहे, लक्षात ठेवा. आणि मुख्यालय आहे मुंबई आणि सध्याचे अध्यक्ष आहेत माधवी पुरी बुच, लक्षात ठेवा. तर याचे आपण प्रमुख कार्य देखील पाहून घेऊयात. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे तसेच शेअर बाजारातील सर्व महत्त्वाची कार्य आणि नियम संपादित करणे, लक्षात ठेवा. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहून घेऊयात 21वा. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ फिक्कीचे मुख्यालय कोठे आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए नवी दिल्लीमध्ये आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर फिक्कीचा लॉंग फॉर्म होतोय फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, लक्षात ठेवा. याचा मराठीमध्ये भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ आणि स्थापना झालेली आहे 1927 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत अनिश शहा, लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर 22वा प्रश्न देखील पाहून घेऊयात. भारतीय क्रिकेट
नियामक मंडळाचे BCCI मुख्यालय कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर BCCI चा लॉंग फॉर्म आहे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया आणि मराठीमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. तर BCCI भारतातील क्रिकेट सामन्यांचे नियमन करते, लक्षात ठेवा. आणि स्थापना झालेली आहे 1928 मध्ये, लक्षात ठेवा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट माहिती आहे. यानंतर मुख्यालय आहे मुंबई आणि अध्यक्ष आहेत सध्याचे रॉजर बिन्नी. कोण आहेत? रॉजर बिन्नी. आणि सचिव आहेत सध्याचे जय शहा. कोण आहेत? जय शहा. ठीक आहे. तर 23वा प्रश्न देखील पाहून घेऊयात. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बेंगळुरू कर्नाटक मध्ये. कोठे आहे? ऑप्शन बी बेंगळुरू कर्नाटक मध्ये. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर इस्रोचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा मित्रांनो, मराठीमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था असं म्हटलं जातं. तर इस्रो ही भारताची अंतराळ संस्था आहे आणि स्थापना झालेली 1969 मध्ये आणि मुख्यालय आहे बेंगळुरू कर्नाटक मध्ये. आणि सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर एस सोमनाथ आणि हे 10वे अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवा. आणि संस्थापक आहेत विक्रम साराभाई, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि ब्रीदवाक्य आहे इस्रोचे मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान. तर ब्रीदवाक्य खूप महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चलत जा. तर यानंतर प्रश्न 24वा आहे मित्रांनो, विमा नियामक आणि विकास प्राधिकरण IRDAI चे मुख्यालय कोठे आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी हैदराबाद तेलंगणामध्ये. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर IRDAI चा लॉंग फॉर्म आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याचा मराठीमध्ये अर्थ होते विमा नियामक आणि विकास प्राधिकरण. ठीक आहे. तर स्थापना झालेली आहे 1999 मध्ये, मुख्यालय आहे हैदराबाद मित्रांनो. आणि अध्यक्ष आहेत देबाशिष पांडा. कोण आहेत? देबाशिष पांडा. ठीक आहे. तर यानंतर मित्रांनो 25वा प्रश्न पाहून घेऊयात. नॅशनल हाऊसिंग बँक म्हणजे NHB चे मुख्यालय कोठे आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्लीमध्ये आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर NHB चा लॉंग फॉर्म आहे नॅशनल हाऊसिंग बँक आणि याचा मराठी अर्थ होतो राष्ट्रीय गृहनिर्माण बँक. आणि याची स्थापना झालेली आहे 9 जुलै 1988 मध्ये, मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. आणि सध्याचे अध्यक्ष आहेत शारदा कुमार होता. कोण आहेत? शारदा कुमार होता. ठीक आहे. तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 26वा, भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL चे मुख्यालय कोठे आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्लीमध्ये. कोठे आहे? नवी दिल्लीमध्ये. ठीक आहे. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. तर मित्रांनो BSNL चा लॉंग फॉर्म आहे भारत संचार निगम लिमिटेड. लक्षात ठेवा. आणि स्थापना झालेली आहे 2000 मध्ये आणि मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. आणि मित्रांनो अध्यक्ष आहेत प्रवीण कुमार पुरवार. लक्षात ठेवा. आणि 27वा पुढील प्रश्न देखील पाहून घेऊयात. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी म्हणजेच NALCO चे मुख्यालय कोठे आहे? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्लीमध्ये आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. तर मित्रांनो NALCO चा लॉंग फॉर्म आहे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी आणि स्थापना झालेली आहे 1981 मध्ये, मुख्यालय आहे नवी दिल्ली. आणि सध्याचे अध्यक्ष आहेत श्री श्रीधर पात्रा. कोण आहेत? श्री श्रीधर पात्रा. ठीक आहे. तर मित्रांनो पुढील प्रश्न 28वा देखील पाहून घेऊयात. तर पुढील प्रश्न आहे 28वा, इन्स्टिट्यूट फॉर चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया ICAI चे मुख्यालय कोठे आहे? तर मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्लीमध्ये आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो. तर याचा लॉंग फॉर्म आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया आणि स्थापना झालेली आहे 1949 मध्ये, मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. आणि अध्यक्ष आहेत रणजित कुमार अग्रवाल. कोण आहेत अध्यक्ष? रणजित कुमार अग्रवाल. ठीक आहे. तर 29वा प्रश्न देखील पाहून घेऊयात. तर HDFC बँकेचे मुख्यालय कोठे आहे हे पाहायचे आपल्याला. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. आणि याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो आपण. तर HDFC चा लॉंग फॉर्म आहे हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. लक्षात ठेवा, लॉंग फॉर्म काय आहे? हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. ठीक आहे. तर मित्रांनो स्थापना झालेली आहे ऑगस्ट 1994 मध्ये, मुख्यालय आहे मुंबईमध्ये. लक्षात ठेवा. आणि सध्याचे CEO आहेत शशीधर जगदीशन. कोण आहेत? शशीधर जगदीशन. ठीक आहे.
आणि HDFC बँकचा टॅगलाईन पाहून घेऊयात आपण, आम्ही तुमचे जग समजतो. लक्षात ठेवा मित्रांनो, टॅगलाईन खूप महत्त्वाची असते. तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात मित्रांनो, 30वा केंद्रीय दक्षता आयोग म्हणजेच CVC चे मुख्यालय कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्लीमध्ये आहे मित्रांनो. तर मित्रांनो, CVC चा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. लक्षात ठेवा, म्हणजेच केंद्रीय दक्षता आयोग. ठीक आहे. तर मित्रांनो, स्थापना झालेली आहे 11 फेब्रुवारी 1964 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. लक्षात ठेवा. तर भारताचे केंद्रीय दक्षता आयुक्त आहेत प्रवीण कुमार श्रीवास्तव. कोण आहेत मित्रांनो भारताचे केंद्रीय दक्षता आयुक्त? प्रवीण कुमार श्रीवास्तव. ठीक आहे. तर यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात, 31वा भारतीय खाद्य निगम म्हणजेच FCI चे मुख्यालय कोठे आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्लीमध्ये आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर FCI चा लॉंग फॉर्म होते फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय अन्न महामंडळ. लक्षात ठेवा. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. आणि मित्रांनो, संस्थापक भारत सरकारद्वारा आणि सध्याचे अध्यक्ष आहेत अशोक कुमार मीना. कोण आहेत अध्यक्ष? अशोक कुमार मीना. ठीक आहे. तर यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न पाहून घेऊयात, 32वा नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE चे मुख्यालय कोठे आहे? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे खूप. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. NSE चा लॉंग फॉर्म आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया. लक्षात ठेवा. आणि स्थापना आहे 1992 मध्ये. मुख्यालय आहे मुंबईमध्ये. आणि MD आणि CEO कोण आहेत? तर आशिष कुमार चौहान आहेत. कोण आहेत? आशिष कुमार चौहान. ठीक आहे. तर यानंतर 33वा प्रश्न देखील पाहून घेऊयात, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच CAG चे मुख्यालय कोठे आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नवी दिल्लीमध्ये आहे. कोठे आहे? नवी दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे. यानंतर मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर CAG चा लॉंग फॉर्म काय राहील? कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. तर स्थापना झालेली आहे 1858 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष आहेत गिरीश चंद्र मुर्मू. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न पाहून घेऊया, 34वा. तर स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SIDBI चे मुख्यालय कोठे आहे? लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लखनौ उत्तर प्रदेशमध्ये आहे. कोठे आहे? ऑप्शन सी, लखनौ उत्तर प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो, महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण याविषयी. तर SIDBI चा लॉंग फॉर्म आहे स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय लघु उद्योग विकास बँक. मराठीमध्ये असा अर्थ होतोय. आणि स्थापना आहे 2 एप्रिल 1990 मध्ये. मुख्यालय आहे लखनौ उत्तर प्रदेश भारत. लक्षात ठेवा. आणि अध्यक्ष आहेत शिव सुब्रमण्यम रमण. कोण आहेत? शिव सुब्रमण्यम रमण. ठीक आहे. तर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 35वा भारतीय मानक ब्युरो म्हणजेच BIS चे मुख्यालय कोठे आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. अजिबात प्रश्नाला इग्नोर करू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप करायचा प्रयत्न करू नका. ठीक आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नवी दिल्लीमध्ये. कोठे आहे? नवी दिल्लीमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर भारतीय मानक ब्युरोचा लॉंग फॉर्म आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स. लक्षात ठेवा. आणि स्थापना झालेली आहे 23 डिसेंबर 1986 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली मित्रांनो. आणि संस्थापक आहेत सध्याचे भारतीय संसदेनुसार. लक्षात ठेवा. आणि पूर्वी या संस्थेचे नाव भारतीय मानक संस्था असे होते. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न 36वा देखील पाहून घेऊयात. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI चे मुख्यालय कोठे आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे खूप. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्लीमध्ये. कोठे आहे? नवी दिल्लीमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर FSSAI चा लॉंग फॉर्म आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया आणि मराठीमध्ये भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण. लक्षात ठेवा. आणि स्थापना झालेली आहे 5 सप्टेंबर 2008 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. लक्षात ठेवा. आणि सध्याचे अध्यक्ष आहेत सुधांश पंत. कोण आहेत? सुधांश पंत. ठीक आहे. तर पुढील 37वा प्रश्न पाहून घेऊयात. इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच IFCI चे मुख्यालय कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, नवी दिल्लीमध्ये आहे. कोठे आहे? नवी दिल्लीमध्ये आहे. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर IFCI चा लॉंग फॉर्म आहे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि स्थापना झालेली आहे 1 जुलै 1948 मध्ये. आणि मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. लक्षात ठेवा. आणि सध्याचे CEO आहेत मित्रांनो मनोज मित्तल. कोण आहेत CEO? मनोज मित्तल. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची माहिती आहे.
तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊया. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच CDSL चे मुख्यालय कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. तर याचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड, लक्षात ठेवा. तर मित्रांनो स्थापना झालेली आहे फेब्रुवारी 1999 मध्ये आणि मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत बाळकृष्ण विनायक चौबळ. कोण आहेत? बाळकृष्ण विनायक चौबळ कोण आहेत? अध्यक्ष, लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 39वा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC, लक्षात ठेवा, चे मुख्यालय कोठे आहे? म्हणजे LIC चे मुख्यालय कोठे आहे? ठीक आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मुंबई महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर LIC चा लॉंग फॉर्म आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, लक्षात ठेवा, म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ. ठीक आहे, मराठीमध्ये अर्थ होतो. तर स्थापना आहे 1 सप्टेंबर 1956 मध्ये, मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत सिद्धार्थ मोहंती. कोण आहेत अध्यक्ष? सिद्धार्थ मोहंती. यानंतर मित्रांनो आपण शेवटचा प्रश्न पाहून घेऊयात. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच HPCL चे मुख्यालय कोठे आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा देखील, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर HPCL म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हा याचा लॉंग फॉर्म होतोय आणि स्थापना झालेली आहे 1974 मध्ये, मुख्यालय आहे मुंबई मित्रांनो, लक्षात ठेवा, आणि अध्यक्ष आहेत पुष्पकुमार जोशी. कोण आहेत अध्यक्ष? पुष्पकुमार जोशी. तर आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. तर प्रश्न असा आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया SBI चे मुख्यालय कोठे आहे? तर आता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. ज्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.